ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. गोट्यामध्ये वासराला, गोट्यामध्ये वासराला शोधी जशी गाई ग, शोधी जशी गाई ग, ये ना माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. आज मुलं पोरकी झाली, फाळके परिवार पोरका झाला. आज आशीर्वादाचा हात, प्रेमाची सावली निघून गेली. नो जागा ऐसे ठाऊके पुढती नेना, दुःख पावलो पुढती पेना. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता नका रे भाईनो नका, आता जागा रे भाईनो जागा. रंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तया पाय ऋषी सदा नम्र माथा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नागेंद्र हराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा. संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत मान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत जगतमान्य संत ज्या संतांच्या अभंगवाणीला किंबहुना संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पवित्रता अग्नीची दिव्यता आणि नदीची सुचितता लाभली आणि मातेच्या प्रेमाची वात्सल्यता लाभली असे असणारे संत हृदय सम्राट संत मान्य संत जगतमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. थोडं पर्सनल अडचण असल्यामुळं जरा कीर्तन चालू व्हायला उशीर झाला, त्याबद्दल मी जरा दिलगिरी व्यक्त करते. पण आहे या वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. पाहायला गेलं तर अभंग तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्या माणसांना जागवण्याचा प्रयत्न करतात. सांगतात की बाबांनो जागा, हा काळ येणारा एवढा भयंकर आहे, या काळामध्ये आपल्याला जागृतीची गरज आहे. आणि कधी जागायचंय? काल म्हटले का, उद्या म्हटले का? फाळके वस्ती लक्ष आहे ना, ऐकताय ना? तुम्ही आजारी आहे का? सगळे ताण चेहऱ्यावर घेऊन बसलेत, जरा रिलॅक्स बसा. आजारी आहे का तुम्ही? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा, सगळ्यांनी फ्रेश बसा. कीर्तनामध्ये बसताना चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहिजे. जीवनामध्ये किती दुःख असू द्या, अडचणी असू द्या, संघर्ष असू द्या, पण माणसानं एखाद्यानं तुमचा चेहरा पाहिला की तुमचा चेहरा बघता क्षणी त्याला दुःख नाही झालं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून त्यानं त्याचं दुःख विसरलं पाहिजे. म्हणून माणसाचा चेहरा कसा असावा? बोला बोला पटकन. सांगताय का जाऊ घरी? बोला. चेहऱ्यावर काय पाहिजे? प्रसन्नता पाहिजे, आनंद पाहिजे, चेहऱ्यावरती समाधान पाहिजे. आज ज्या निमित्ताने फाळके परिवारानं हा अट्टहास केलेला आहे, फाळके परिवारानं याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा या न्यायानं खरोखरच आपल्या कैलासवासी वैकुंठवासी कलावती रघुनाथ फाळके आपल्या आईसाहेबांचा खरंच आजचा दिवस गोड झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. कारण ज्यांच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तन होत आहे, ज्यांच्या श्राद्धानिमित्त फाळके परिवारानं एवढा अट्टहास केलाय, सगळी मंडळी आल्यापासून मी पाहते की सगळे वाटेला डोळे लावून थांबलेले. अट्टहास आहे. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी या वस्तीवरती जमा होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे.
जसं त्यांनी आपल्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त केली, भगवंताला प्राप्त करून घेतलं. ऐका फाळकेकर, फाळके वस्तीकर, ज्याप्रमाणे कलावती आईसाहेबांनी शेवटी भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि सायुज्यता मुक्ती प्राप्त करून घेतली, तसं एक ना एक दिवस हा दिवस आपल्या सगळ्यांच्या पण आयुष्यामध्ये येणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा आज आपल्या कलावती आईसाहेबांचा फोटो इथं लागलाय, इथं बसलेले सगळे लक्षात घ्या, एक ना एक दिवस माझा असू द्यात, तुमचा असू द्यात, इथं बॅनरवरती आपला सुद्धा फोटो लागणार आहे. इथं बसलेल्या सगळ्यांचा एक दिवस इथं फोटो लागणार आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. काही जण म्हणतील कुणी बोलवलं, महाराजांना घालवायलाच आले. असं काही नाही बरं का. पण सांगण्याचं तात्पर्य काय की या लोकाचंच नाव आहे मृत्यू लोक. मला सांगा, ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकामध्ये शेवट हा मृत्यू शिवाय नाही. मृत्यू हा मृत्यूच आहे, पण मृत्यू टाळता येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यू कितीही जवळ येऊ द्यात, आपल्याला काचच्या बंगल्यामध्ये ठेवू द्यात, नवे नवे माणूस कितीही सेफ्टीमध्ये असू द्यात, पण मरण आलं की मरण नाकारता येत नाही, मरण टाळता येत नाही. लक्ष देऊ नाही का इकडं. मरण कधीही येऊ द्यात, कोणत्याही ठिकाणी येऊ द्यात, कोणत्याही अवस्थेमध्ये येऊ द्यात, मरण टाळता येत नाही, पण मरण सुधारता येतं. मरण टाळता येत नाही. मरण अशी गोष्ट आहे की ते टाळू शकत नाही. अरे सिकंदर गेला, सिकंदर ज्यानं हे अख्खं अर्ध राज्य जिंकलेलं, महाराष्ट्रावर राज्य करत होता सिकंदर, सगळं राज्य त्याच्या ताब्यात होतं, अर्ध राज्य काबीज केलेलं, अर्ध्या जगावर ज्याने हुकूमत केली, त्यानं शेवटी जाताना लोकांना सांगितलं की बाबांनो, ज्यावेळी मी मरण पावेल ना त्यावेळी माझे हात पेटीच्या बाहेर ठेवा. याचं कारण काय? लोकांना आश्चर्य वाटलं, असं का? त्यावेळी सिकंदरनी सांगितलं की माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे ठेवा, कारण जेणेकरून लोकांना कळावं की या जगाला जिंकणारा सिकंदर सुद्धा रिकाम्या हातानं आलाय आणि जाताना सुद्धा कसा गेलाय? रिकाम्या हातानंच गेलाय. म्हणून या जगाच्या पाठीवर मरण टाळता येत नाही, पण मरण सुधारायचं असेल ना तर संगती संतांचीच लागते. आणि नामस्मरण कुणाचं लागतं? भगवंताचं लागतं. भगवंताच्या सानिध्याशिवाय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आपलं मरण सुधारता येऊ शकत नाही. म्हणून आपल्या कलावती आईसाहेबांनी तर आपला जीवन प्रवास पूर्ण केला, पण आता बारी आहे तुमची आणि आमची. मला सांगा, कलावती आईसाहेबांसाठी कीर्तन आहे का हो? काय काय जण म्हणतील त्यांचं श्राद्ध आहे, त्यांच्याकरता कीर्तन ठेवलं. बोला अय बचत गट, तुम्हाला काय रोजाना आणून बसवलंय का? सगळे महाराज असे गंभीर झाले. सांगा, हे कीर्तन फक्त कलावती आईसाहेबांसाठी आहे का? हे कीर्तन त्यांच्यासाठी नाही, त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उरकलाय. आता राहिलोय तुम्ही आणि आम्ही. हे कीर्तन माझ्यासाठी आहे, हे कीर्तन तुमच्यासाठी आहे. हा सोहळा कुणासाठी आहे? मला सांगा, एवढा मोठा खर्च करून फाळके परिवाराला पैसा जास्त झालाय का हो? हे सोपं आहे का? इथं हे कलाकार मंडळी बोलवणं, कीर्तनकार बोलवणं, ही एवढी मोठी संस्था बोलवणं, 25-30 मुली, हे कलाकार मंडळी, व्हिडिओ शूटिंग, हा एवढा भला मोठा मंडप, माईक सिस्टीम, मला सांगा खर्च थोडा आहे का हो? थोडा आहे? महाराज, हा सोहळा उभा करण्याकरता किती खर्च लागतो ते ज्याचे त्याला माहिती. मग त्यांनी कीर्तन का ठेवलं असावं? दुसऱ्यानं ठेवलं म्हणून आम्ही ठेवलं असं आहे का? श्राद्धाला कीर्तन ठेवणं म्हणजे फॅशन आहे असं आहे का? तर असं अजिबात नाही. माणसानं संतांनी जे सांगितले ते ऐका. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरती चालावं, याच्यासाठी कीर्तन आहे. बघा, घराचं जर बांधकाम चालू असेल
घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत माणसानं कुणाचं ऐकावं? बोला. सिव्हिल इंजिनियरचं ऐकावं. कुणाचं ऐकावं? आर्किटेक्टचं ऐकावं. कोर्टामध्ये केस चालू आहे तोपर्यंत क्लायंटनं कुणाचं ऐकावं? हा बरोबर आहे, कुणाचं? वकिलाचं ऐकावं. रोग बरा होस तोपर्यंत पेशंटनं कुणाचं ऐकावं? डॉक्टरचं ऐकावं. आणि कीर्तन संपेपर्यंत लोकांनी कुणाचं ऐकावं? आता कसं बोलला? महाराजाचं ऐकावं कीर्तन संपेपर्यंत. ऐका, घराचं बांधकाम होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. केस पूर्ण होईपर्यंत, केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. रोग बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत महाराजांचं ऐकावं. आणि लग्न होईपर्यंत कुणाचं ऐकावं? कुणाचं? आई बापाचं ऐकावं. लग्न होईपर्यंत माणसानं आई बापाचं ऐकावं आणि लग्न झाल्यावर बायकोचं ऐकावं. वा, हुशार आहेत सगळे. अरे वेड्यांनो, लग्न झालं तरी सुद्धा कुणाचं ऐकावं? माय बापाचंच ऐकावं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, घराचं बांधकाम होईपर्यंत सिव्हिल इंजिनियरचं ऐकावं. रोग बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत महाराजांचं ऐकावं. लग्न होईपर्यंत आई बापाचं ऐकावं. केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. पण आयुष्यभर माणसानं मात्र फक्त संतांचंच ऐकावं. फक्त संतांचं ऐकावं. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते आधी दाखवून गेलेत. संतांचं ऐकावं. एकदा झालं काय, केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं, नाही तर लय अवघड आहे. एक जण बिचारा भारा घेऊन निघालेला, भारा सायकलवर ओझ घेऊन निघाला. आणि ओझ घेऊन सायकलवर बिचारा निघाला. उतार लागला आणि उताराला नेमका बिचाऱ्याच्या सायकलचे ब्रेक फेल झाले. आता उतार आहे, माग तर ओझ आहे. उताराला तर उडींबर मारता येत नाही आणि ब्रेक फेल आहेत. आणि नेमकं महाराज पुढनं एक बाई आडवी आली. हा मोठ्यानं ओरडायला लागला, ओ बाई, सायकलचे ब्रेक फेल आहेत, बाजूला व्हा. ओ बाई, सायकलचे ब्रेक फेल आहेत, बाजूला व्हा. ओ बाई, अहो ब्रेक फेल आहेत, धडक लागल, साईडला व्हा. आता ती बाई घरी नवऱ्याचं ऐकत नाही, ती ह्याचं ऐकल खाऊ. हे जीव खाऊन ओरडायला लागले, बाई बाई साईडला व्हा, धडक लागल, साईडला व्हा. ओ बाई. आणि जाऊन नेमकं ब्रेक फेल असल्यामुळे ते बाईला जाऊन धडकलं. तशी ती बाई पडली. तसे तिचे पाय फ्रॅक्चर झाले. 2-4 दिवसानं महाराज तिनं केस केली. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. भोबडी वळायला लागली बर का. तारीख पे तारीख. तारखा चालू झाल्या कोर्टाच्या. जज साहेबांना आता वकिलानं सांगितलं, सायकलवाल्याच्या वकिलानं सांगितलं, काळजी करू नका, निकाल आपल्या साईडने. त्या बाईच्या पण वकिलानं बाईला सांगितलं, काळजी करू नका, निकाल फक्त मी सांगतो तसं करा. आता झालं काय, जज साहेबांनी त्या सायकलवाल्याला विचारलं, बाबा तुला माहित होतं ना तुझ्या सायकलचे ब्रेक फेल आहेत, मग तू सायकल घेऊन गेलाच कशाला? त्यावेळी तो सायकलवाला जज साहेबांना सांगतोय, जज साहेब ऐका, मी ज्या वेळेस सायकल घेऊन निघालो त्यावेळेस ब्रेक ठीक होते, सायकलचा ब्रेक ठीक होता, पण ज्या वेळी गाडी सायकल उतारायला लागली, उतारायला लागल्यावर सायकलचे ब्रेक फेल झाले आणि ओझं असल्यामुळं मला उतरता आलं नाही. आणि तेवढी बघा माझी चुकी झाली की माझ्यामुळं त्या बाईंना काय लागली, धडक लागली. माफी मागतो बघा. जज साहेब म्हटले, बरोबर आहे, आता तुम्ही स्वतः तुमचा गुन्हा कबूल केलाय ना, त्या बाईंची झालेली नुकसान भरपाई करून द्या. आता नुकसान भरपाई करून द्या म्हटल्यावर ह्यानं मान खाली घातली सायकलवाल्यानं. जज साहेब म्हणतात, अहो काय म्हणतोय मी, त्या बाईची नुकसान भरपाई भरून द्या. त्यांनी मान खालीच आहे. अहो काय म्हणतोय मी, त्या बाईची नुकसान भरपाई करून द्या. ह्यानं मान खालीच घातली.
त्या बाईला रागच आला. ती म्हणली आता काय दातखिळ बसली बाई. 2 दिवसापूर्वी तर लय वरडत होता, बाई साईडला सारखा धडक लागल, बाई साईडला सारखा धडक लागल. हा, जज साहेब म्हटले बाई लय जलाल दिसती. म्हणजे केसचा निकाल लागेपर्यंत कोणाचं ऐकावं? गप बसली असती तर तिच्या साईडनं निकाल लागला असता. तसं संतांचं माणसांनी ऐकावं. संत सांगतात की हा माणसाचा देह आपल्याला मिळालाय, खूप उपकार आहे संतांचे. हा देह मिळणं एवढं सोपं, जन्मोजन्मीची पुण्याई असेल की हा देह तुम्हा आम्हाला मिळाला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही. देवाया विठ्ठली कृपा केली, देवाया विठ्ठली कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मीची पुण्याई आहे की हा देह आपल्याला मिळालाय. पण महाराज आपलं झालं काय? देह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. आपली तरा त्या आंधळ्यागत झाली. आंधळ्यागत एक आंधळ होतं आणि पहिलं बघा गावाच्या कडनं बघा कुसू असायचं. कुसू काय म्हणतात त्याला? बरोबर आहे ना बाबा? काय म्हणतात त्याला? कट्टा, कट. हा, जुन्या माणसांना माहिती आहे बरं का. फाळके वस्तीकर काय असायचं? कट असायचं, कुसू असायचं. कुसू पण म्हणतात त्याला, कट म्हणतात. ते अख्खी भिंत असायची गावाला, अख्खी भिंत. आणि गावाचं प्रवेशद्वार म्हणजे ज्याला गावात मध्ये जायचं असेल त्यानं तिथूनच जायचं, आणि ज्याला गावाच्या बाहेर निघायचं असेल त्यांनी तिथनच बाहेर निघायचं. प्रत्येक गावाला असा कुसू असायचा, कट असायचा की त्यातनंच आत जायचं आणि बाहेर पण कुठनं निघायचं? त्यातनंच निघायचं. एक आंधळ होतं आणि आंधळ आलं असंच विचारत विचारत. आपल्या गावाचं नाव काय? बोराटवाडी, बरोबर ना? हा, वा. बोराटवाडीकर सगळे म्हटले बोराटवाडीला मोठा कार्यक्रम आहे, बोराटवाडीला जायचंय. आंधळ निघालं बोराटवाडीला. आता आंधळ्याला तर दिसत नाही, करायचं काय? गावामध्ये तर प्रवेश करायचाय पण माहित नाही कसं करायचं, दिसत नाही. एक जण होतं त्याला पुण्याला जायचं होतं, ते गडबडीत होतं. आंधळ्यानं विचारलं, होय हो मला तेवढं बोराटवाडीमध्ये घालून द्या, पोच करा तेवढं. तो म्हटला मला गडबड आहे, मला पुण्याला जायचंय, पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, इकडे या. असं त्यांनी फिरवलं, हात धरला त्या आंधळ्या बाबांचा आणि सांगितलं, बाबा ही बघा इथं ही भिंत आहे का नाही, तुमचा डावा हात घ्या, लावा त्या भिंतीला.
ही भिंत बघा पूर्ण गावाची आहे आणि जिथं ही भिंत संपेल तिथून बघा त्याचं काय प्रवेशद्वार आहे, तिथं समजायचं बोराटवाडी आली. आता आंधळ्यानं चालू केलं, डावा हात लावत 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 आंधळ चालत चालत निघालंय बोराटवाडीकडं. पण नेमकं झालं काय, बोराटवाडीची कमान ते प्रवेशद्वार यायला आणि ह्या आंधळ्याची पाठ खासवायला. खाज सुटली पाठीला, एकच वेळ झाली. आंधळ खाजवाय लागलं. आता मला काय म्हणायचंय, एक तर आंधळ्यानं थांबून पाठ खाजवावी, नाहीतर आधी हात तर काढू नये भिंतीचा. हे आंधळ्यानं काय केलं, डाव्या हातानंच पाठ खाजवायला सुरुवात केली आणि निघालं चालत चालत चालत. आणि नेमकं त्याच्या नादात महाराज ते प्रवेशद्वार होतं ते निघून गेलं माग आणि आंधळ पुढं आलं. पाटण खाजवतय 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 आणि पाठ खाजवून झाल्यावर परत हात लावला, परत भिंत लागली. आता मला सांगा किती दिवस आंधळ फिरत राहिलं म्हणजे त्याला प्रवेशद्वार सापडल? किती दिवस? अय बोराटवाडीकर, अहो जन्मभर जरी फिरत बसलं तरी सापडल का प्रवेशद्वार? तसं आपल्याला सुद्धा 84 लक्ष योनी आपण फिरतोय, पण हा माणसाचा जन्म म्हणजे आपलं प्रवेशद्वार आहे. इथं जर पुण्य करायला चुकला, कर्म करायला जर चुकला तर परत फिराय. किती वेळा? लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, गर्भवासी यातना सोरा, येऊनी पडशी संध्या पुरा, योनी पडशी चंदन गुरा, ओळसा थोर माया गाडी. ओ लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, ओळसा थोर माया गाडी. लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येवणी पडशी संदेह कुरा, ओळसा थोर माया जाणी. या जन्मात जर कर्म करायचं चुकला, जसं आंधळ विसरलं हात लावायला, परत फिरावं लागलं. फिरत फिरत फिरतय पण गाव काय सापडत? तसं तुमचं आमचं आहे, जन्मभर फिरावं लागल महाराज. एक राजा होता, राजा. आणि राजा गावातून सवारी करत असताना नेमकं बघा राजाचं सोन्याचं गठोडं पडलं. 1-2 किलोचं गठोडं होतं, पडलं. नेमकं एक महाराज त्या ठिकाणी आलं, ते पण असंच होतं, दोंड्याच्या महिन्यात जन्मलेलं, जरा चाबरच होतं. त्या ठिकाणी आलं, इथून त्या जो कॅमेरा आहे का नाही, त्या कॅमेऱ्याच्या जागेपर्यंत तिथं ते गठुडं पडलंय आणि इथं ते डोळवाला आलं. पण त्याच्या मनामध्ये काय महाराज तिरकस बुद्धी आली आणि त्याने विचार केला, ज्याला डोळे नसतील, जे आंधळ आहे, तो माणूस कसा चालत असेल, तो कसा राहत असेल? आता काय गरज आहे का नको तिथं डोकं लावायची? पुढे एवढ्याच कॅमेऱ्याच्या अंतरावर ते सोन्याचं गठोडं पडलंय आणि याच्या डोक्यात दुर्बुद्धी आली आणि ह्यानं महाराज डोळं झाकून घेतलं. कसं वाटत असेल आंधळ्याला? कसं वाटत असेल? तो कसा चालत असेल बघायचंच आहे म्हटला. डोळं लावून घेतलं आणि निघाला चालत 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 त्या कॅमेऱ्यापर्यंत गेला आणि पायाला ठेसकायलं ते गठुडं. आता गठुडं पायाला ठेसकायल्यावर तर ह्याने डोळं उघडावं का नाही? म्हणतोय, अरे बाप रे, किती तोळ्याचं गठुडं होतं? अय बोराटेवाडीकर, किती वाढवा ना तुमच्या 2-4 किलो, अजून काय होतंय? 3 किलोचं गठुडं सोन्याचं. पायाला म्हणला 3 किलोचा दगड लागला, ठेसकायलं. त्याला म्हणला 3 किलोचा दगड माझं काही बिघडू शकत नाही,
पायानं अशी लात मारली त्या गठुड्याला आणि उडवून लावलं महाराज गठुड. काय होतं ते, काय होतं, आणि परत डोळं लावून घेतलं. तसं तुमचं आमचं पण तसंच झालंय. 84 लक्ष योनी फिरतोय आणि या जन्मात आलो, पण या जन्मात काही डोळं लावून घेऊ नका, कारण हा जन्म म्हणजे सोन्याचं गठोड आहे. म्हणून तुकाराम महाराजांना तुम्हाला सांगायचंय, बाबांनो, आतापर्यंत वागला खूप झालं, पण आता कशाची गरज आहे? अभंगाचं पहिलं चरण. आता जागा बाईनो जागा, 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 आता जागा बाईनो जागा. चोर निघाल्या, चोर निघाल्या नाडूनी भागा, आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा, चोरणी झाला नाडोनी भागा रे, चोरणी झाला नाडोनी भागा रे, आता जागा बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाहिनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तो काळ म्हणजे चोरासारखा येईल आणि कधी काय करून जाईल सांगता येत नाही. म्हणून जागा, आता जागण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना गोष्ट ज्ञात आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार, संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही, मी तर म्हणेल संपूर्ण आपल्या भारत देशासाठीच काळा दिवस कालचा, की आपल्या सगळ्यांचे लाडके दादा गेले. तसं पाहायला गेलं ना, तर माणसाचं जीवन एवढं चांगलं असावं. ऐका, विरोध पार्टीचं असू द्या, राजकारण असू द्या, पण ज्यांच्यासाठी, दादांसाठी विरोध पार्टीच्या लोकांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी यावं आणि त्यांनी म्हणावं, चांगला होता तो, एवढं चांगलं जीवन जगले दादा. पण एक गोष्ट वाईट वाटते, प्रत्येक ठिकाणी वेळेवरती पोचणारा माणूस, घड्याळाच्या काट्यावरती राहणारा माणूस, आज मात्र ऐन वेळी काळाच्या तोंडात गेला. पण शेवटपर्यंत मात्र कामच करत राहिला. विमानातनं पडलेली ती कागद पुरावे आहेत की शेवटपर्यंत कामाचा ध्यास घेतला आणि कामाचा माणूस कामासाठीच गेला आणि कामालाच आला. काही जण म्हणतील राजकारण खूप वाईट आहे. ताई, राजकारण खूप वाईट आहे, राजकारण असंच आहे, राजकारणात असंच असतं. पण एक गोष्ट ऐका, अजितदादांनी राजकारणात राहिले, पण अजितदादांनी राजकारण नाही केलं, तर राज केला प्रत्येक माणसांच्या मनामनात, प्रत्येक माणसांच्या हृदयात, प्रत्येक माणसांच्या मनामनात. राजकारण नसावं, पण राजकारण असावं, याला म्हणतात जगणं. आमची काही महिन्यापूर्वच त्यांची भेट झालेली. 5-6 महिन्यापूर्वी दादांची आणि आमची भेट झाली. आपलं प्रेम मंदिराचं बांधकाम करायचंय दादांना म्हटलं. अशी दादा आपला उपक्रम आहे, अशी तुमची मदत लागेल, एवढं आपल्याला रक्कम हवी आहे, त्यासाठी मदत करा. दादा म्हटले, दादांचा एक शब्द होता अजितदादांचा, की ताई तुम्हाला प्रेम मंदिर बांधायचे ना, एवढी रक्कम काय, तुम्ही सांगाल तेवढी मदत, तुम्ही सांगूच नका रक्कम किती आहे,
तुम्ही फक्त मला सांगा आत्ता बांधकाम करायचं, पाहिजे तेवढी रक्कम तिथं जागेवरती पोचवतो. एवढी म्हणजे एवढं बोलण्यात आणि वागण्यात ज्या माणसाच्या सामर्थ्य होतं. भाषणं ऐकायला जायची माणसं अजितदादांची, पण शेवटी त्यांना सुद्धा महाराज अनैतिक वेळी जावं लागलं. म्हणून जीवन खूप मौल्यवान आहे. जीवनाचं महत्त्व कळायला पाहिजे, नाहीतर अवघड आहे महाराज. भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार, भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार. मला तूच पांडुरंगा तुझाच आधार, मला तूच पांडुरंगा तुझाच आधार. भोवऱ्यात संसारात बुडालो मी फार, भोवऱ्यात संसारात बुडालो मी फार. मला तुझाच आधार, तुझाच आधार, तुझाच आधार. भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार, भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार. एक तुझा पांडुरंगा तुझाच आधार, एक तुझा पांडुरंगा तुझाच आधार. भोवऱ्यात संसारात बुडालो मी फार, भोवऱ्यात संसारात बुडालो मी फार. एक तुझं पांडुरंगा तुझाच आधार, एक तुझं पांडुरंगा तुझाच आधार. मोह माया प्रपंचाचा गाडा ओढला, मोह माया प्रपंचाचा गाडा ओढला. मोह माया प्रपंचाचा गाडा ओढला, मोह माया प्रपंचाचा गाडा ओढला. मोह माया प्रपंचाचा गाडा मी ओढला. आयुष्याचा एक एक क्षण मी वेचला. मोह माया प्रपंचाचा गाडा मी ओढला, आयुष्याचा एक एक क्षण मी वेचला. आता भगवंता करी उपकार, आता भगवंता करी उपकार. संसाराच्या भोवऱ्यात तुझाच आधार, संसाराच्या भोवऱ्यात तुझाच आधार. संसाराच्या भोवऱ्यात तुझाच आधार, संसाराच्या भोवऱ्यात तुझाच आधार. संसाराच्या बोहऱ्यात बुडालो मी फार, संसाराच्या बोहऱ्यात बुडालो मी फार. एक तुझ पांडुरंगा तुझाच आधार, एक तुझ पांडुरंगा तुझाच आधार. संसाराच्या भोवऱ्यात बुडालो मी फार, संसाराच्या भोवऱ्यात बुडालो मी फार. एक तुझं पांडुरंगा तुझाच आधार, एक तुझं पांडुरंगा तुझाच आधार. संसाराचा गाडा वेचता वेचता प्रपंचामध्ये आयुष्य घालवता घालवता माणूस एवढा संसारात बुडत जातो की माणसाला या जगतामध्ये कोणाचाच आधार उरत नाही. आणि ज्या वेळेस कोणाचा आधार उरत नाही ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस ज्याच्यासाठी कोण नसतं ना, त्यावेळेस त्याच्यासाठी कोण असतो? भगवंत असतो. तो हात द्यायला तयार आहे, पण माणसाचं झालंय काय?
माणूस भगवंत 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 करत नाही, माणूस धन 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 करतो. कितपर्यंत? निधन होईपर्यंत. वाक्य लक्षात घ्या बरं का. वाक्य छोटे पण खूप मोठं आहे. माणूस धन धन करत राहतो निधन होईपर्यंत. माणसाचं निधन होतं पण धन मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धनाच्या पाठीमागं आपण लागतो, धन भेटत नाही. पण या भगवंताच्या ठिकाणी तुम्ही एक पाऊल टाकून आलाय ना, बोराटवाडीकर ऐका, भगवंताच्या या सभा मंडपामध्ये, या पांडुरंगाच्या संप्रदायाच्या मंडपामध्ये तुम्ही भगवंताकडे 4 पावलं टाकून आलाय. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, साक्षात माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सांगतोय, बोराटवाडीकर तुम्ही तुमच्या सुखाच्या काळात माझ्याकडे 4 पावलं टाकून या. तुमच्या दुःखाच्या काळात मग तुमच्याकडे 1000 पावले टाकत पुढे येईल आणि तुमचं दुःख निवारण करेल. हा भगवंताचा शब्द आहे. आणि माणसाला एवढं सगळं माहीत आहे. मरण कुणाला चुकलं नाही, मरण लिहिलंय, नशीब लिहिलंय. नशिबात काय येणार आहे ती लिहिलंय, सगळ्यांना माहित आहे. नशीब कोण लिहून जातो? कितवीला? बोला बोला, कितवीला? पण आमच्या भागात तर महाराज सटवीनं यायचं बंदच केलंय आता. आमचे दादा पण उत्तर देतात 5वीला. दादांचं पण लक्ष आहे. खरंच दादांचा आभार मानायला पाहिजे. तसं माईक सिस्टीम हँडल करण्यावाल्यांचं लक्ष नसतं, पण दादांचं लक्ष कीर्तनाकडं सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद दादा. असं सावध पाहिजे कीर्तनामध्ये माणसानं. कुठं होतो आपण? नाही, कीर्तनातच आहे. तर ऐका, आमच्याकडं तर सटवीनं यायचं बंदच केलं. कारण पहिलं माणसांचा जन्म घरात होत होतं. आता कुठं? दवाखान्यात. कोणता रूम नंबर आहे सटवीला गावतच नाही. तेव्हापासून नशीबच बिघडलं महाराज. सटवीकडं 5वीला नशीब लिहायचं काम कुणाकडं? सटवीकडं. पण ती सटवी रावणाकडं पाय चेपायला होती. रावणाचं. कुणाचं? आता सटव्या किती असतात? प्रत्येकाकडे सटवी, प्रत्येक घरात सटवी. अहो तसं नाही म्हणलं मी. प्रत्येककडे एकच सटवी आहे ना घरात. सटवी किती आहेत तुमच्या? पुरुष मंडळ कळलं त्यालाच कळलं. सटवी सगळीकडे एकच आहे ना. सटव्या काय वेगवेगळ्या आहेत का? एकच सटवी आहे. तर ती सटवी रावणाचं पाय छेपायला होती. आणि सटवीला एक दिवस यायला उशीर झाला. रावणानं विचारलं, सटवी का ग तुला यायला का ग उशीर झाला? त्यावेळेस सटवी म्हणते रावणाला, राजा एका बाळाचा लंकेमध्ये जन्म झालाय आणि त्या बाळाचं नशीब लिहायला मी गेलेली. मग रावणाला प्रश्न पडला. रावण म्हटला, मग माझं नशीब कोणी लिहिलंय? सटवी म्हणली, मीच. मग रावण म्हटला, वाचते का माझं नशीब? सटवी म्हणली, नाही नाही नाही, मला फक्त लिहिता येतं, वाचायला नाही येत. मग वाचायला कोणाला येतं? सटवी म्हणली, लिहायचं काम माझ्याकडे आणि वाचायचं काम ब्रह्मदेवाकडे. ठीक आहे म्हटले, चला ब्रह्मदेवाकडं. रावणानं विचारलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव, रावणाचं लय महाराज ओळख. रावण काय साधा सुद्धा माणूस आहे का? ब्रह्मदेवाकडं महाराज रावणाचं खातं. ब्रह्मदेवाला रावणानं विचारलं, ब्रह्मदेवा सांगा, हे सटवीनं नशीब लिहिलंय खरंय का? ब्रह्मदेव म्हटला, हो खरंय. मग वाचा तेवढं माझं नशीब, बाकीचं जाऊ द्या, माझं मरण कधी येते वाचा. ब्रह्मदेवानं वाचलं. दशरथ पुत्र अयोध्या नगरीतला दशरथ पुत्र राम प्रभू, त्याच्या हातून तुझं मरण आहे. मग रावण ब्रह्मदेवाला म्हटलं, तेवढं माझं मरण खुडून टाका. ब्रह्मदेव म्हटलं, अय बाबा, लिहायचं काम सटवीकडे, वाचायचं काम माझ्याकडे, पण खुडायचं कुणालाच? त्याचा खोडलं बरंच अजून जन्माला आला नाही. लिहायचं काम सटवीकडे, वाचायचं काम माझ्याकडे. अरे बाप रे, शेवटी नरक आहे तुला, तडपडून मरणार आहे तू रावण. अरे बाप रे, रावणाला टेन्शनच आलं.
रावण म्हटला ठीक आहे, नरक आहे, पण ते कसला असतो नरक मला बघायचंय. चल म्हटलं ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेव म्हटले चल नरक बघायला. 28 प्रकारचे 28 कारखाने वेगवेगळे प्रकारचे एका ठिकाणी नेलं. तिथं भलं मोठं दार होतं. ब्रह्मदेव म्हटला रावणाला मार रात ह्याच्यावर. रावणानं लात मारली. आतमध्ये एक जण होता महाराज, त्याला सळईने असं बांधलेलं आणि असं बांधून ठेवलेलं. तिथं महाराज काळा कुट्ट अंधार, श्वास यायला हवा यायला जागा नाही. आणि त्या ठिकाणी हवा यायला तर जागा नाही, पण ते दार होतं त्याला 2 सळया होत्या. आणि जसं रावणानं लात मारली तसं नेमक्या त्या 2 सळया त्या आतल्या माणसाच्या कुठं घुसल्या, डोळ्यात घुसल्या. त्याचं डोळं फुटलं बिचाऱ्याचं, रक्तभंबाळ झाला. रडायला लागला, मोठ्यानं ओरडायला लागला, कोण आहे रे नालायक माणूस, लात मारली, कोण आहे? अरे इथं मला साखळ दंडानं बांधून ठेवलंय, श्वास गेला तर जागा नाही, माझा जीव गुदमरतोय. डोळं चांगलं होतं तर लात मारली बावळट माणसानं, सळ्या घुसल्या माझ्या डोळ्यात. अरे त्रास होतोय मला किती. असं म्हटल्याबरोबर रावण घाबरला. रावणानं माफी मागितली, मला माफ करा, माझ्याकडून लात लागली, पण तुमची अवस्था कशी काय आणि तुमची इथनं सुटका कधी होणार आहे? त्यावेळेस तो आतला असणारा माणूस सांगतोय, माझी अवस्था माझ्या पापामुळे झाली, पण ज्या वेळी इथं लंकेतला राजा रावण येईल, रावण माझ्या जागी येईल, तेव्हा माझी सुटका होईल. रावणाच्या पायाखालची जमीनच महाराज राखली. अरे बापरे, काय खरं नाही म्हटला. रावण म्हटला आता काय करावं लागल याच्याकरता, मरण माझं. ब्रह्मदेव म्हटले मरण तर बदलता येणार नाही, पण मरण जर सुधरवायचं असेल तर एक तर तुला राम प्रभूच्या सानिध्यात जावं लागेल, तुला राम प्रभूची भक्ती तरी करावी लागेल, भक्ती द्वेषानं करावी, भक्तीत प्रेमानं करावी लागेल, आणि दुसरी भक्ती द्वेषानं करावी लागेल. रावण म्हटला प्रेमाची भक्ती मला जमणार नाही, पण दुश्मनीची भक्ती मी करू शकतो. रावणाने दुश्मनी केली रामासोबत आणि रावणाच्या हातून बाण लागला, रामाच्या हातून रावणाला बाण लागला, पण शेवटी मरताना राम प्रभूच्या हातून मरतो. मरताना चेहरा समोर राम प्रभूंचा असतो, आणि मरताना जर भगवंताच्या हातून मरण आलं तर निश्चितच त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रावणानं मरण आपलं सुधरवलं. तसं मरण कुणाला टाळता येत, पण माणसं सगळं माहीत असून, नेणून माहीत असून महाराज जाणत असून सुद्धा नेंत्यागत करतात. म्हणून महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कैसे आसोनी ठाबुक नेला, कैसे आसोनी ठाबुक नेला, कैसे आसोनी ठाऊक नेला, कैसे आसोनी ठाऊक नेला, कैसे आसोनी ठाबुक नेला, कैसे आसोनी ठाबुक नेला, कैसे आसोनी ठाऊक नेला, कैसे आसोनी ठाऊक नेला, दुःख पावाला
ऐसे ठाऊके जाणूनी नेना, दुःख पाऊले फुडती पेना. माणसं जाणून नेमती बांधतात, सगळं माहीत असून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कलावती आईसाहेबांनी तर आपला शेवट गोड केला. कसा शेवट गोड झाला, तर ज्यांच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तन होतंय, ज्यांच्या श्राद्धानिमित्त इथं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होतोय, इथं नामस्मरण, मी माझ्या मनाचं सांगत, आजच्या दिवशी आपल्या कलावती आईसाहेबांचा आत्मा इथं आलेला आहे. आपल्या सगळ्या प्रियजनांकडे, कुटुंबांकडे आदरानं श्रद्धेनं पाहतोय, प्रेमानं पाहतोय, डोळं भरून आशीर्वाद देतोय. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. खरंच फाळके परिवार असेल, त्यांची मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, असं सुंदर असा परिवार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला नाव लौकिक केलेला आहे, अशा परिवारामध्ये खरंच या परिवारानं इथं हा आपल्या कलावती आईसाहेबांचा सायुजता मुक्ती प्राप्तीचा सोहळा जो 88 स्थापित केलेला आहे, अशी मुलं जन्माला यावीत, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा गुणवान मुलं जन्माला यावीत पोटी. मुलं अशी असावीत की जे नाव लौकिक करतील. कळा महाराज माणसाची कशी असावी, कळा घराची चढती असावी का उतरती. गुणवान मुलं जर जन्माला आली तर घराची कळा ही चढतीच असेल. पण नालायक मुलं जर पोटाला जन्माला आली, व्यसनी मुलं, देवाचं नामस्मरण न करणारी मुलं जर जन्माला आली, तर महाराज परिवाराचं नाव मातीत घातल्याशिवाय राहत नाहीत. एक जण गावामध्ये महाराज अशी 4-5 जणांची टोळी पत्त्या खेळत बसले, पत्त्या. आणि नेमकी पोलिसाची गाडी तिथं आली. पत्त्या, दारू, जुगार, आणि जुगार खेळताना पोलिसांनी तिथं रेट टाकली आणि सगळेजण पकडले. पण एक जण हाताला सापडलं नाही, ते जोरात पळालं, जीप पळून गेलं. पोलिसांनी ह्यांना 4-5 जणांना पकडलेलं, त्यामुळे त्याला पकडता येणार. हे पळत पळत गेलं, डायरेक्ट पोलिसाच्या गाडीतच जाऊन बसलं. बोराडवाडीकर ऐका, डायरेक्ट पोलिसाच्या गाडीत जाऊन बसले. अरे बाप रे, पोलीस म्हणले वा, काय इनामदार चोर आहे, इमानदार पाहिजे. असला चोर पहिल्यांदाच आयुष्यात बघितलाय की जो पोलिसांनी पकडायच्या आत स्वतः गाडीत जाऊन बसला. त्यांनी जाऊन विचारलं, दादा काय तर तुम्ही इमानदार आहे, तुम्हाला आम्ही पकडायच्या आधी स्वतः गाडीत जाऊन बसला. त्यावेळेस ते चोर म्हटला, आओ मी गाडीत येऊन बसलो, याचं कारण असं आहे, आत्ता जसं तुम्ही आम्हाला पकडलं तसं मागच्या वर्षी पण पकडलं होतं. आणि मागच्या वर्षी पकडलं त्यावेळेस आम्ही इतके जण होतो की आम्हाला सगळ्यांना गाडीत डांबून नेलं. गाडीत बसायला जागा नव्हती, मला गेल्या वेळेस लटकून जायला लागलेलं. पण आज मी ठरवलं गाडीत जायचं तर बसूनच जायचं. म्हणजे महाराज असली मुलं जन्माला आली तर आपुल्या हिता, असे जो जागीता धन्य माता पिता. असली मुलं जन्माला न आलेली बरी. पोरं जन्माला यावीत तर गुणी यावीत, चांगली यावीत. जसं फाळके परिवारानं आपलं नाव लौकिक केला. फाळके परिवार आपल्या मातेबद्दलचं असणारं प्रेम, श्रद्धा, आई वडिलांची माया, आई वडिलांचं प्रेम, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत कळत नाही. ऐका, जिवंत असल्यावर कोणी सुद्धा महाराज त्याला आपलं म्हणतंय. जिवंत असल्यानंतर आपलं, मेल्यानंतर कोणी सुद्धा आपलं म्हणतंय. मेल्यानंतर परके सुद्धा रडतात. पण जिवंतपणी आपल्या माणसाचा आदर करायला शिका. जोपर्यंत हा देह चालतोय, बोलतोय, खेळतोय, खातोय, पितोय, बोलतोय, तोपर्यंतच याची गॅरंटी आहे. जोपर्यंत माणूस माणसात आहे तोपर्यंत त्याची कदर करा. एक वेळ माणूस निघून गेला ना, एक वेळ तुम्हाला मातीच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण डोंगराआड गेलेला सूर्य दिसेल, पण मातीआड गेलेले मायबाप दिसणार नाहीत दादा. म्हणून त्या थकलेल्या आई बापांच्या थरथरत्या हाताचा आधार बनायला शिका. आई वडिलांना तुमच्याकडून कोणती अपेक्षा नाही.
फक्त 2 वेळा आई वडिलांना जेवण केलंय का विचारा. आईला विचारा, आई तुला बरं वाटतंय का. बाबांना विचारा, बाबा तुमचा चष्मा ठीक आहे का, मी नीट करून आणू का. बाबांना 1 वेळा विचारा, बाबा तुम्ही जेवण केलंय का. जेवण केलेलं नसेल तर कधीतरी स्वतःच्या हातानं घास भरवा. त्या थकलेल्या माईबापांना आज प्रत्येक ठिकाणी बीपी आणि शुगरचा त्रास आहे. टेन्शन येतं त्यांना दुसरं काय पाहिजे नसतं. आज घराघरामध्ये भाऊभावांची भांडणं आहेत, घराघरामध्ये माय लेकाची भांडणं आहेत, घरामध्ये आज सुना सासूची भांडणं आहेत, जावाजावांची भांडणं आहेत. आज सून महाराज सासूची नाही, बाप मुलाचा नाही, मुलगा बापाचा नाही, मुलगा आईचा नाही, बहीण भावाची नाही, काका पुतण्याचं नाही, बायको नवऱ्याची नाही. आज प्रत्येक नाती ही स्वार्थाची झाली आहे. त्यामुळं नाही रे नाही कुणाचे कोण या जगाच्या पाठीवर कोण असेल तर संत आपले आहेत. संत मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. जर पाहायला गेलं तर एक सुंदर असा 2 मिनिटाचा दृष्टांत मला आठवतोय की संत शेवटपर्यंत माणसाच्या श्वासात श्वास चालू आहे तोपर्यंत माणसानं भगवंताचंच नामस्मरण करावं. अरे आपल्या श्वास आहे तोपर्यंत आपण देवाचं नाव घेत नाही. पण काही जणांची महाराज हाडकं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात. मंगळवेड्याच्या तिथं कुसूब आणण्याकरता चोकोबाऱ्यांना बोलवलं. कुसूब आणण्याकरता, कट बांधण्याकरता, अख्ख्या गावाला वेडा बांधण्याची भिंत याच्याकरता चोकोबाऱ्यांना तिथं बोलवण्यात आलं. चोकोबाऱ्यांसोबत 200-250 कामगार ते कुसूब बांधण्याकरता तिथं पोहोचले. कुसूब बांधण्याचं काम सलग 4 महिने चाललं. पण दुर्घटना अशी झाली महाराज. चोकोबाऱ्यांच्या आयुष्यातला दृष्टांत सांगते ऐका. ती कुसूब बांधत 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 4 महिने लागले. पण 4 महिन्यानंतर दुर्घटना अशी झाली की ती कुसूब कोसळला आणि त्याच्या खाली 200 ते 250 सगळे कामगार चेंगरले आणि सगळे मेले. सगळे रडायला लागले आणि त्याच्या खाली महाराज चोकोबाराय सुद्धा चेंगरले. चोका चेंगरला, चोका गेला. ही बातमी सगळीकडे पसरली. विठेवरच्या पांडुरंगाला सुद्धा रडायला लागलं. तुमच्या आमच्यासारख्या माणसांच्या डोळ्यातनं पाणी येईल याच्यात काही नवल नाही. पण त्या पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा चोकोबाऱ्यांसाठी रडत होता महाराज. रडायला लागला, डोळ्यातून अश्रू आले देवाच्या. नामदेवराय विचारतायत, देवा काय झालं रडायला. नामदेवरायांना भगवंत म्हणतायत, नामदेवा अरे माझा चोका माझी भक्ती करत करत गेला. अरे कुसू बांधत होता पण मुखामध्ये नेहमी माझं नामस्मरण असायचं. त्याचा देह नाही मिळाला पण माझ्या चोकोबाऱ्यांची हाडं आस्ती का माझ्याकडे घेऊन ये, त्या आस्ती माझ्याकडे आण असं सांगितलं. नामदेवराय म्हणतात भगवंताला, देवा अरे त्या कुसू खाली 1 कामगार गेलाय का. अरे किती कामगार गेलेत, सगळे चेंगरलेत. त्यातनं नामदेवरायांच्या आस्ती, त्यातनं चोकोबारायांच्या आस्ती कशा ओळखायच्या, चोकोबारायांची हाडं कशी काय शोधून आणायची. अरे ऐका, त्यावेळी माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं सांगावं, नामदेवा अरे ऐक, माझा चोका माझा साधा सुद्धा भक्त नाही. अरे जिवंतपणी तर त्याने विठ्ठल विठ्ठल केलं, पण गेल्यावर सुद्धा तिथं गेल्यानंतर प्रत्येक हाड हातामध्ये घे, तुझ्या कानाला लाव आणि ज्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ते हाड माझ्या चोकोबाऱ्यांचे. आणि ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ते हाड गोळा करून आण. अरे तुमच्या आमच्यासारखी माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणतात याच्यात नवल नाही. चोकोबाऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हटली. ही ताकद आहे भगवंताच्या नामस्मरणाची. म्हणून चोकोबारायांची समाधी आज आपण पाहतो. चोकोबारायांची समाधी आजही पंढरपुरामध्ये आहे. म्हणून भगवंताच्या नामस्मरणानं आपलं जीवन सुधारता येतं, मरण सुधारता येतं. जोपर्यंत प्राणात प्राण आहे, श्वासात श्वास आहे, या भगवंताचं नामस्मरण करत राहा.
या भगवंत नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये विलीन केल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांची सेवा करा. आज कलावती आईसाहेब गेलेल्या आहेत, पण त्यांचा परिवार, मी एकच सांगेल की आई साहेबांना जर जागा कुठं मिळाली विचारलं ना परिवारानं, फाळके परिवारानं, ताई सांगा आमच्या आई साहेबांना या कीर्तनाच्या माध्यमातून जागा कुठं मिळाली आहे. अरे ज्या आई साहेबांच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तन आहे, ज्या आई साहेबांच्या श्राद्धानिमित्त इथं अनेक लोकांना श्रवदानाचं काम मिळतंय, या आई साहेबाच्या वर्षश्राद्धानिमित्त इथं जे पंक्ती बसणार आहेत त्या अन्नदानाचा संचय, तो संचय या मातेंच्या पारड्यात होणार आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही, याला प्रमाण आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोप्पा. पूर्वजांकरता वैकुंठाचा मार्ग मोकळा करायचा असेल तर नामस्मरण गरजेचं आहे. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. आज आठवेल आपल्या मुलांना, आमच्या आईनं आम्हाला हातात उचललं, आमच्या आईनं आम्हाला 9 महिने उदरात वाढवलं, आमच्या आईनं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. हे अंगणामध्ये दिसते ना तुळस, आज त्यांच्या लेकांना सुनांना आठवेल. आमच्या आईच्या घरामध्ये असण्यानं या तुळस सुद्धा टवटवीत होती, आज ती तुळस सुद्धा कोमेजून गेलेली आहे. आमच्या आईच्या असण्यानं घरामध्ये घराला घरपण होतं. घर म्हणजे घर नव्हतं, आमच्या आईच्या असण्यानं त्या घराचं गोकुळ होतं. पण आमच्या आज घरातला आनंद निघून गेलाय. आज महाराज ती निरागस झालेली पोरं प्रत्येक आईमध्ये, मातेमध्ये आपल्या आईला शोधतायत. ती फाळके परिवाराची पोरकी झालेली मुलं, ती नातवंड आज आपल्या आजीचा असणारा आशीर्वादाची थाप शोधतायत. पाठीवरती असणारा प्रेमाचा आशीर्वाद. आज जगामध्ये कितीतरी हजाराचं पेमेंट कमवणारी मुलं, ती आपली आजी 100 रुपये देणाऱ्या त्या आजीच्या चुरगळलेल्या नोटीमध्ये आनंद जो होता ना, तो कोणत्याच नोटीमध्ये नाही. अरे आज कितीही आम्ही मोठं झालो ना, तरी आमच्या आजी आजोबांनी घेतलेला आमच्या गालाचा पापा आम्हाला आठवतो अजूनही. महाराज त्या मुलांना विचारा, ती मुलं महाराज आपल्या आईच्या जाण्यानं पोरकी झाली आहेत, ती आपल्या आईला शोधतायत. आणि आईच्या प्रेमामध्ये असणारे मुलं इकडं तिकडं कावरा बावरा होत आपल्या आईच्या आठवणीमध्ये पोरं म्हणतायत. त्या पोरांचा आत्मा म्हणतोय, चुकलं तुझं बाळ रडत धाई धाई ग, धाई धाई ग, हे ना माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, हे ना माझे आई 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 ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. गोट्यामध्ये वासराला, गोट्यामध्ये वासराला शोधी जशी गाई ग, शोधी जशी गाई ग, हे ना माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. हे ना माझे आई ग, 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 हे ना माझे ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. आज मुलं पोरकी झाली, फाळके परिवार पोरका झाला.
आज आशीर्वादाचा हात, प्रेमाची सावली निघून गेली. पण या कीर्तनाच्या माध्यमातून सांगते, आपल्या आई साहेबांना निश्चितच भगवंत त्यांच्यामध्ये विलीन करून घेईल. सायुजता नावाची मुक्ती प्राप्त करेल आणि त्यांना मुक्ती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. भगवंताचं नामस्मरण करा, संतांनी मार्ग दाखवलेल्या मार्गावरती चला आणि जागा. वेळ आहे तोपर्यंत आत्ता जागा. काल नाही, परवा नाही, आत्ता आहे या क्षणाला जागायला शिका. म्हणून महाराज म्हणतात, आता जागा रे बाहिनो, जागा विठोबा रकुमाई. इथं तुम्ही कीर्तनाला बसलाय, हे तुमच्या मनानं आलेला स्वतः भगवंतानं तुमचं केलेलं सिलेक्शन आहे की फाळके परिवाराचा हा सोहळा आहे, तिथं माझं कीर्तन आहे, नामस्मरण आहे आणि तुमच्याकडून ते श्रवण व्हावं याच्याकरता इथं देवानं तुमचं केलेलं सिलेक्शन आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी इथं शांतचित्ताने कीर्तन. उद्या पण याच भागामध्ये फरतडीमध्ये कीर्तन आहे. 10 ते 12 उद्या देखील फरतडीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर कोण असतील त्या तिथली तर नक्की कीर्तनाचा लाभ घ्या. असंच सर्वांनी सहकार्य सहयोग दिला, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आमचे मृदुंगाचार्य अनिकेत महाराज जाधव, सुंदर असं मृदंग वादन केलं, महाराजांचं धन्यवाद. इकडं आमचे आदरणीय हार्मोनियम वादक बाबांचं नाव काय, फरतडे महाराज, महाराजांची आमची भेट भरपूर वेळा झालेली आहे. महाराजांचं खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी मला स्वरामध्ये आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर इकडं आमचे आदरणीय अक्षयजी महाराज कदम, सुंदर असं गायनाचं काम महाराजांनी केलं, महाराजांचं धन्यवाद. आमचे आदरणीय वैभव महाराजांनी सुंदर असं गायन केलं, वैभव महाराजांचं धन्यवाद. शेजारी आमची सगळी भजनी मंडळ, आता नाव काही घेत नाही सगळ्यांचं, सगळी. आणि मला माहीत आहे की वारकरी संप्रदायातली मंडळी नावासाठी नाही तर भगवंताच्या नामासाठी जगतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी अशी सगळी परमार्थिक क्षेत्रातली मंडळी. आमचे चोपदार काका, नाव काय काका, बोराटे काका. महाराज तुम्ही रेटून बोला, मी मागं खंबीर आहे, अजिबात भ्यायची गरज नाही. असे आमचे बोराटे काका. काकांकरता एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची, सगळ्यांकरता. त्याचबरोबर हे चांगलं नसल तर हे चांगलं चालत, आधीच हे चांगलं नाही आणि हे त्यात चांगलं नसावं म्हणजे बिघडलं महाराज. पण खरंच एवढी सुंदर अशी माईक सिस्टीम आपल्या दादांची, दादांचं नाव काय, हां वा, चैतन्य दादा खताण यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम दिली. आणि माईक सिस्टीम देता सगळ्यांना येते, पण हँडल आणि मॅनेज एवढी सुंदर दादांनी केली. दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद दादा. त्याचबरोबर आमचे विनाकरी बाबा, एवढं वय झालंय तरी पण विना घेऊन उभा आहे. बाबांचं नाव काय, लवटे महाराज. लवटे महाराजांचं खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा तुम्हाला ज्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे त्याचं प्रक्षेपण आपल्या भागाचं नामांकित चॅनल, ज्यांनी सगळा महाराष्ट्र गाजवलेला आहे असं नामांकित चॅनल ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन, हे यूट्यूब चॅनल आज आपल्या इथं आवर्जून उपस्थित आहे. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती अनेक माझी कीर्तन आहेत, अनेक महाराज मंडळींची कीर्तन आहेत. इंस्टाग्रामवर चॅनल आहे ओम साई क्रिएशन. माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे नम्रता महाराज कर्वे. निश्चित तुम्हाला अनेक कीर्तनाचे व्हिडिओ त्या ठिकाणी सापडतील. याचं प्रक्षेपण आमचे रोहित दादा, त्यांनी सुंदर असं केलेले, रोहित दादांचं धन्यवाद. त्याचबरोबर आमची दिव्याताईंनी सुंदर असं गायन केलेलं आहे, तिच्याकरता देखील टाळी वाजवायची. आमची मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे, मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर आमच्या संस्थेतल्या काही विद्यार्थिनी 60 मुली आहेत बरं का. किती, 60 मुली आपल्या संस्थेमध्ये मोफत शिक्षण घेतात, एकही रुपया घेतला जात नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तनाचे पैसे, महाराज पैसे कमवतात, पण आपला हा पैसा कुठंही वायपट खर्च होत, आपला पैसा चांगल्या ठिकाणी जातो. ही सगळी मुलं आहेत ना, नेपाळ पासूनच्या मुली आहेत बरं का. कुठली, ती लहान मुलगी दिसते ना, चेहऱ्यावरून कळेल तुम्हाला कुठली ती, मुद्दाम सांगते कुठली आहे, नेपाळची आहे. अजून एक लहान मुलगी आहे बघा, तिकडे बघा, ती बॉबकट आहे ना, ती मुलगीच आहे बरं का, नीलम नाव आहे तिचं. ती सुद्धा कुठली आहे,
पोराटवाडीकर कुठली आहे? नेपाळची. आपली महाराष्ट्रात राहून भारतात राहून माणसं महाराज देवाचं नाव घेत नाहीत, टाळ गळ्यात येत नाही. किती मोठं या नेपाळकरांचं भाग्य म्हणावं लागल की या चढत्या वयामध्ये गळ्यात टाळ यावा आणि किती जीवनाचा उत्कर्ष गाठावा की गळ्यात माळ यावी. आणि याला भगवंताची कृपाच लागते. नेपाळची आपल्या भारताची संस्कृती किती मोठी आहे बघा की नेपाळ पर्यंत पोहोचली. नेपाळची मुलं शिकतायत आपल्या इथं आणि मोफत संस्था कार्यरत आहे. कुणाला मुलींना आपल्या संस्थेमध्ये घालायचं असेल तर घातलं तरी चालेल. आपली संस्था मोफत आहे. ज्यांना कुणाला आपल्या कार्यास मदत करायची असेल, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. नको तिथं आपण 1000-2 रुपये खर्च करतो, पण इथं चांगल्या ठिकाणी खर्च करायचा असेल, आपण जर 10 रुपये दिले तर निश्चितच त्याच्या बदल्यात आपल्याला 100 रुपये भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना कुणाला देणगीच्या रूपामध्ये, ज्यांना कुणाला धान्याच्या रूपामध्ये काही मदत करायची असेल, निश्चित मदत स्वीकारली जाईल. मी स्वतः, काही जणांना वाटेल महाराज कीर्तन करतात, महाराजांचं शाळेत डोकं चालत नाही म्हणून महाराज काय करतात? कीर्तन करतात. तर असं अजिबात नाही. माझं स्वतः माझं वय दिसत नाही. लहानपणापासून मी कीर्तन करते. ही बरीच मंडळी जुनी आहेत. लहानपणापासून बघितलं तर मी अशीच दिसेल. म्हणजे म्हणतात मला वरदानच आहे, वय वाढत नाही असं वाटतंय. वय दिसत नाही माझं, पण मी स्वतः, माझं आत्ता वय 27 आहे. मी NSMD आहे. माझं MSc BEd झालंय आणि मी स्वतः डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे बरं का. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका. कीर्तनकार कीर्तन करतात म्हणजे त्यांना पैसे कमवायचे, त्यांना दुसरं काही कळत नाही, वेल एज्युकेटेड नाही, त्यांना नॉलेज नाही. मी स्वतः टीचर पण आहे, डॉक्टर पण आहे आणि कीर्तनकार पण आहे. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका. ते राहतंय कसं, बोलतंय कसं, कीर्तनामध्ये असंच बोलावं लागतं. पण त्याला कशाचं नॉलेज नाही, ते वेल एज्युकेटेड नाही. जी महाराज अशिक्षित माणसं आहेत ती महाराज नावं ठेवतात. यांना काय कळतं, यांना काय डोकं चालतं. कीर्तनकार एखादी गोष्ट चांगली सांगायला गेला तर माणसं इथं असतील तोपर्यंत म्हणतील खरं आहे, खरं आहे, आणि मागून म्हणतील महाराज गेल्यावर त्यांना काय कळतं, त्यांचा धंदा आहे. अशी माणसं आहेत महाराज. माणसं चांगल्याला पण नावं ठेवतात दादा आणि वाईटांना सुद्धा. पण लोकांचं किती मनावर घ्यायचं हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. तर खरंच आमचे काकांचं नाव काय? तानाजी काका आणि दादा विनोद दादा आहेत. ही सगळी दादा मंडळी. मागं दादांचं नाव काय? हा, सगळे दादा मंडळी. आल्यानंतर मी पाहिलं की सगळी कार्यकर्ती मंडळी उभा होती. तर खूप खूप धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता लगेचच आपल्या आई साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. फुलाचा अभंग होईल आणि पुंडलिका वरदेवचा गजर झाल्यानंतर